मी कल्पना चंद्रकांत साळवी, रायाची मम्मी. मी चंद्रकांत रामजी साळवी, रायाचा बाप. आम्हाला हा मुलगा म्हणजे पुढे आम्हाला झालं, जन्माला आलं ना तेव्हा त्याने आम्हाला इतका आनंद दिला. आमचा आनंद आमचं म्हणजे आई बाबा बनवलं त्याने आम्हाला. आई बाबा बनवण्याच्या आम्हाला त्याने आई बाबा बनवलं. मी आई झाली आणि मी बाप झालो. आमच्या मुलांनी आता चांगली प्रगती केलेली आहे, चांगल्या शिखरावर आहे आणि तो आपल्या पालकांचा पण चांगला आदर करतो. राहुलच्या आठवणी भरपूर आहेत सांगायचं म्हटलं तर. म्हणजे त्यांनी छळलं पण भरपूर, छळलं पण भरपूर आणि केलं, चांगलं केलं. म्हणजे लहानपणी त्याची मस्ती, खाण्याची नाटकं हे जास्त होत होतं. त्याला चहा बिस्किट जास्त आवडायचं. पार्लेजी बिस्किट म्हणजे त्याचं आवडतं. पार्लेजी बिस्किट जेवणामध्ये त्याला नेहमी पार्लेजी चवीचं सुंदर जेवण लागायचं. साधं सुद्धा असायचं पण एकदम सुंदर. पण मस्ती तर जास्त. बापरे बापरे बापरे. एकदा आमचा एक मोठा पलंग होता, त्याचे तर त्याने 2 तुकडेच केले होते. 2 भावंडांना घेऊन. हे सांगायला पाहिजे, नाही तर चालेल ना, सांगतो. आम्ही नेरुळला पोस्टाच्या चाळीमध्ये राहत होतो आणि त्याच्यामुळं मला ते प्रमोशन मिळालं का मी चांगल्या हुद्द्यावर गेलो, चांगल्या प्रगती करून घेतली. मुलाची देखील प्रगती झाली आणि माझीही झाली. आमच्या मुलांनी आम्हाला चांगली साथ दिली. साथ चांगली म्हणजे चांगल्या प्रमोशन म्हणजे आता तो चांगल्या एका हुद्द्यावर आहे. आम्ही हे काढलं, माल अपेक्षा काढल्या होत्या. आम्ही अगदी घाम गाळत होतो. आमचं म्हणजे कष्ट भरपूरच आम्ही केले, पण त्याची फळं आम्हाला मुलांनी दिली. आमची 3ही मुलं आता चांगल्या ह्याच्यावर आहेत. तो आपापल्या पायावर उभा आहेत आणि त्यात आम्हाला पण सुखी होतात का आमची मुलं इतक्या चांगल्या ह्याच्यावर आहेत. मोठा मुलगा आमचा एकदम असतो तर काय आकाशात भरारीच घेतोय म्हणा, पण आम्हाला खूप आनंद आहे. आणि आम्हाला त्यांनी विमानातून वगैरे फिरवून आणलं. आमच्या आयुष्यात आम्ही कधी विमानाने गेलो नव्हतो, ते आम्हाला विमान बघायला मिळालं. विमानात फिरलो आम्ही. विमानापर म्हणजे आमचा मुलगा तो आहे ना मोठा, म्हणजे आहे एकदम सुंदर आहे, तडतडी, पण स्वभावाला अगदी फणसासारखा. आतून गोड गोड गोड, वरून अगदी करकरीत काटे आतमध्ये फणस कॅडबरी चॉकलेटासारखं. असा हा आमचा मुलगा आहे. अशीच त्याचा 3 तारखेला वाढदिवस आहे. त्या वाढदिवसाच्या आम्ही त्याला हार्दिक शुभेच्छा देतो. हॅपी बर्थडे राया. पण माझ्या पाया. राहुलबद्दल काय बोलावं तितकं कमीच आहे. सर्वांना सामावून घेणारा अथंग सागराप्रमाणे आहे तो. सर्वांना आपलं करणारा असं व्यक्तिमत्व आहे त्याचं. राहुलला नेहमी माझ्याबद्दल एक कंप्लेंट असते की तू कोणतीही गोष्ट घेतेस तर ती पूर्ण करत नाही, अर्धवट सोडते. राहुल, तुला आज मला एक सांगायचं आहे की आयुष्यात मी एक उत्तम गोष्ट केली की तुझ्याशी लग्न केलंय आणि तू माझा फिक्स डिपॉझिट आहे. आणि आज तुझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाची तुला खूप खूप शुभेच्छा. तुझं आयुष्य आनंदी, आरोगी आणि हसत जावं हीच माझी इच्छा आहे. हॅपी बर्थडे डॅडी. तर तुमचा आजचा दिवस फार स्पेशल व्हावा असं मी फार ट्राय केलं आहे. विश करते की माझा जो गिफ्ट आहे आणि जो मी तुमच्यासाठी प्लॅन केलं आहे ते तुम्हाला आवडेल. तर मी तुमच्याबरोबर एक शेअर करणारी गोष्ट एक दिवसाची जी मी कधीच विसरू नाही शकत. तो दिवस जेव्हा मी ऐरोलीला होती आणि चुकून मी तो बेड माझ्या पायावरती पाडलेला आणि माझ्या बोटाला फार इंजरी झालेली, रक्त वगैरे येत होतं. तेव्हा तुम्ही मम्मी,
वगैरे नव्हतं, पण फक्त दीदीच होती माझ्याबरोबर आणि दीदी, तू वगैरे सर्व लोक होते. तेव्हा मी नर्स या फिर डॉक्टर, तेव्हा मी डॉक्टरकडे गेलो, माझी मरमपट्टी केली आणि जेव्हा मी घरी आलो तेव्हा फर्स्ट कॉल मला तुम्हाला करायचा होता, कारण का मला तुमची फार आठवण येत होती. अँड जसंच मी कॉल केल्यानंतर तुम्ही लगेच आलात माझ्यासाठी आणि बिना मला ओरडता की भाई तू कसं केलंस, हे का केलंस, तू करायची का गरज होती, तुला जास्तच चूळ आहे. ह्याच्या जागी तुम्ही माझ्यावरती प्रेम केला, तुम्ही माझी काळजी घेतली. आणि मग जेव्हा जायची वेळ आली तेव्हा आपल्याकडे ब्रीजा नव्हती, तेव्हा आपल्याकडे फक्त बाईक आणि स्कूटी होती. तुम्ही बाईक आणलेली, मम्मी पाठी बसलेली, मी मध्ये बसलेली आणि तुम्ही पुढे बसलेलात आणि माझा पाय तुमच्या पायावरती होता आणि तुम्ही कशी बशी ती गाडी चालवली. सो तो मोमेंट फार मला असं रिअलायझिंग होतं की यार कोणच नाही राहणार जिंदगीमध्ये, पण तुम्ही नक्कीच राहाल आणि मे योर डे बी स्पेशल. मी फार ट्राय केला आहे तुमचा हा दिवस स्पेशल व्हावा. अँड हॅपी बर्थडे. हाय, आज राहुल सालवी का बर्थडे. राहुल सालवी, हमारा नाता जीजा साले का, लेकिन हम जीजा साले कम और दोस्त ज़्यादा लगते हैं. आज मेरा भाई का बर्थडे है, तो भाई को विश करने के लिए मैं 4 लाइन बोलता हूँ. रूठूं जो तुझसे मैं तो खुदा रूठेगा, याराना यार का ना कभी टूटेगा. हाय मेरे भाई, हैप्पी बर्थडे, गॉड ब्लेस यू. हाय राहुल, कसं आहे तू? तुझ्याविषयी 4 वाक्य बोलायचे आहेत, पण काय बोलू मला सुचत नाही, कारण जर मी बोलायला गेले ना तर पूर्ण दिवस संपेल. पण आता 4च वाक्य बोलायचे. तर पहिलं वाक्य हे बोलायचं आहे, तुझं ऐकलं नाही का तुला राग येतो, तू लगेच हायपर होतो, माझ्याशी भांडायला उठतो. म्हणून मग माझं विचार केले की आता 4च वाक्य बोलायचे तर प्रेमाचेच बोलावे. तसं म्हणायला गेलं तर माझा राहुल भाऊ खूप चांगला आहे, खूप प्रेमळ आहे. त्याचं ऐकलं तर तो प्रेमाने जवळ घेतो आणि जर त्याचं ऐकलं नाही ना तर त्याला एवढा राग येतो ना, तर एवढा राग येतो ना तर तो ना डायरेक्ट मला मारायला पण येतो. पण असं दे, आता शेवटी भाऊ आहे ना, शेवटी भाऊ आहे आणि तुझ्या प्रेमाखातीर ना मला तुला खूप प्रेम येतं, कारण तो मला लय लाडका भाऊ आहे आणि तुझ्यासाठी आहे ना, कारण मी थोडी 4 वाक्य बोलली आहे मी तुझ्यासाठी, म्हणून मी आता आईस्क्रीम खात आहे. ओके राहुल, माझी आठवण ठेवा, मी तुझ्यासाठी 4 वाक्य बोलले. राहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. असाच सदैव हसत राहा आणि जो तू सगळ्यांना एकत्र आणण्याचा तू प्रयत्न नेहमी करत असतोस, तोच असंच पुढे चालू ठेव. राहुल सतत सगळ्यांना हसवणारा, सतत स्वतः हसत राहणारा, बिना टेन्शन घेऊन स्वतःचं आयुष्य जगणारा आणि सगळ्यांना एकत्र आणणारा, सगळ्यांचा लाडका काका, सगळ्या फॅमिलीबरोबर राहणारा, सर्वात घरातला मोठा मुलगा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अरे जुलै महिना आला, 3 तारीख, राहुलचा बड्डे आलाय. राहुलचा वाढदिवस म्हटल्यानंतर जुलै महिना उत्साहाचा. आणि काय, राहुल आमच्या भावंडांमध्ये राहुल आवडता एकदम. राहुलचं तसं बालपण मुलुंडमध्येच गेलं. राहुलचा म्हणजे राहुलला मित्रांपेक्षा मैत्रिणी जास्ती. राहुलच्या बालपणाच्या मैत्रिणी, आमच्या आजूबाजूला राहिलेल्या मुली, सगळ्या अजून तर राहुलच्या संपर्कात आहेत. आणि त्याही मला कोणत्याही याच्यामध्ये भेटलं तर राहुलला पहिली विचारते. पण राहुलची आठवण एक काय सांगू तुम्हाला, राहुलला ना लहानपणी ना पार्लेजीचा पुडा जास्त आवडायचा. पार्लेजी बिस्किट, ती पण तो पॅकेट फुटलेलं नसावं, तो अख्खाच असावा. भले त्याच्यातले 4 बिस्किटं, पण तो पुडा फुटलेला नसावा. आणि हीच पार्लेजीची एनर्जी माझ्या राहुलच्या अंगामध्ये आहे वाटतं. माझा राहुल आमच्या सर्वांचे उत्साहाने वाढदिवस, कोणतेही फॅमिलीमधले प्रोग्राम उत्साहाने साजरा करतो. पण आज आमच्या राहुलचा वाढदिवस, माझ्या राहुलला माझ्या ज्या संपर्कात
ज्या त्याच्या काय बालपणीच्या मैत्रिणी आहेत, माझ्या जोडीदारनी आहेत, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक, त्यांच्याकडून त्याला वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा. हॅलो, आज आहे 3 तारीख. 3 तारीख म्हणजे माहितीये ना काय आहे? काय? अरे 3 तारखेला पार्लेजीचा शोध लागला, ज्याला पार्लेजी खूप आवडायचं. बरं. आणि अजून एक गंमत आहे. काय? जो राया म्हणून फेमस आहे आमच्या मम्मी पप्पांचा, त्याचा आहे आज बर्थडे. हो, दादा आपण रायाला करूया बर्थडे विश. हॅपी बर्थडे डॅडी. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे राया. हॅलो. तर आज आम्ही एक स्पेशल व्हिडिओ काढायला जातोय आणि तो पण एका स्पेशल माणसासाठी जो आमच्या साळवी फॅमिलीमध्ये खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आधारस्तंभ आणि पुढच्या पिढीचा पण आधारस्तंभ, जसा शार्विल, ओवी, चिऊ, अन्वी, कुकी, प्रिन्स. नॉट ओनली आधारस्तंभ बट ही इज अ आयडियल फॉर एव्हरीवन. आणि अजून काही लहानपणीच्या गोष्टी सांगायच्या आहेत? खूप आहेत, ते नको व्हिडिओवरती नाही तर मॅटर होती. अरे पण व्हिडिओ बनवताना आपण कोणाबद्दल बोलतोय हे तर बोललोच नाही. कोणाबद्दल बोलतोय आपण? आम्ही बोलतो आमचे लाडके मोठ्या डॅडींबद्दल. आज काय त्यांचं आहे बर्थडे आणि आम्ही स्पेशल बर्थडे साठी आणि त्यांना विश करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे. सो विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ओके, तर आता शार्विल काहीतरी स्पेशल बोलणार आहे त्याच्या मोठ्या डॅडींसाठी. तर शार्विल, ओव्हर टू यू. सो जेव्हापासून मी बॉर्न झालो तेव्हापासून डॅडींनी मला खूप काही गोष्टी घेतली आहे आणि माझ्याबरोबर खूप खेळल्या आहेत. आणि मी एव्हरी समर वेकेशन तिकडेच जातो. सॅटर्डे संडे पण जातो. आणि डॅडी खूप ठिकाणी फिरायला पण घेऊन जातात, पिकनिकला घेऊन जातात, क्रिकेट खेळायला घेऊन जातात, क्रिकेट शिकवतात आणि शार्विलवर खूप प्रेम करतात. आणि पूलमध्ये पण आज मला स्विमिंग शिकवली, अंडर डायव्हिंग शिकवली, हे सगळं शिकवलं. सो आता मी हँड ओव्हर करते मम्मीला. आणि मी हँड ओव्हर करते ओव्हर टू विशाल. आता विशाल काहीतरी बोलणार आहे दादांबद्दल. काय आता लहानपणापासूनच्या खूप आठवणी आहेत, देन खूप किस्से आहेत. ते काय कॅमेरा रेकॉर्डिंगवरती तर नाही करू शकणार, बट आहेत ते हॅपी मुमेंट्स आहेत. खूप काही आहे, खूप काही ग्रो केलं. मी क्रिकेट खेळायला जायचो, माझ्याबरोबर यायचा, मागून यायचा, बघायचा. ठीक आहे, म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत जिथे जिथे त्याने सपोर्ट केलेला आहे आणि करत आलेलाही आहे आणि अजून करतातच आहे. आज जे काही म्हणजे क्रिकेट सोडून जे जॉब वगैरे करतोय ते त्याच्यामुळेच करतोय, त्याने घरात बसून तरी दिलं नाही आहे. सो सगळं काही व्यवस्थित आहे, हॅपनिंग आहे, चांगलं आहे. थँक्यू सगळ्या गोष्टींसाठी. येस, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आमच्या सगळ्यांकडून ते थँक्यू आहे. आणि जेव्हा मी हे सगळं काही बोलते ना असं काही, तर त्या गोष्टीसाठी लोक हसतात, पण ॲक्च्युअलमध्ये दादा आमच्या साळवी फॅमिलीतले अनिल कपूर आहेत, जे प्रत्येक बड्डे नंतर त्यांचं वय वाढत नाही तर ते अजून यंग दिसायला लागतात. आणि तसं त्यांचं नेचर पण आहे, फार असं जॉली नेचर आहे. सगळ्यांबरोबर खूप हसून खेळून राहतात, सगळ्यांना एकत्र घेऊन चालतात. आपल्याला बऱ्याचदा आपला म्हणजे घर सांभाळून, नोकरी सांभाळून, फ्रेंड्स, फॅमिली एकत्र ठेवायला खूप प्रॉब्लेम होतो. बट म्हणजे ते कसे मॅनेज करतात आम्हालाच नाही माहिती. ते सगळं त्यांचा खड्डा असो किंवा ते मित्र असो, त्यांच्या ऑफिसमधले मित्र असो, फॅमिली असो, पंचायत असो, सगळीकडे सगळे मित्र, सगळी फॅमिली ते बरोबर एकत्र घेऊन चालतात. आणि 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 ओके, त्यांच्यासाठी किती बोला तरी ते खूप कमीच आहे. हे सगळ्यात चांगली गोष्ट झाली. आणि अजून एक आहे की ते रागवतात पण सगळ्यांवर, पण ठीक आहे, इट्स ओके, चालून जातं ते, काही असं काय नाही. ते असे पण मोठे आहेत तर ते रागवू शकतात, इट्स ओके, फाईन. रागवल्यावरती इंग्लिश वर्ड यूज करतात, इंग्लिशमध्ये बोलतात, स्पेशल वर्ड्स यूज करतात. त्यावेळी चिव आणि कुकीचे रिॲक्शन बघायचे असतात. येस.
ओके, सो आमच्या सगळ्यांकडून दादा हॅपी 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 बर्थडे आणि मे ऑल युअर ड्रीम्स कम ट्रू. आणि तुमच्या ज्या पण काही इच्छा आहेत एक फॅमिलीबद्दल किंवा तुमच्या स्वतःच्या काही ड्रीम्स आहेत, जे काही आहेत ते तुम्हाला सगळं काही भेटून दे अशीच आमच्याकडून इच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. Hey, this beautiful day starts with you people. Just kidding. I'm Advocate स्मिता लोखंडे, राहुलची लाडकी बहीण आणि सर्वात लाडकी बहीण, आणि राहुल माझा सर्वात लाडका छोटा भाऊ. तर हे राहुल, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. असाच मोठा हो, खूप खूप यश मिळव आणि खरोखरच तू म्हणजे आपल्या पूर्ण फॅमिलीचा रॉकस्टार आहेस. फुल ऑफ एन्थुझियाझम, फुल ऑफ एनर्जी, फुल ऑफ पॉवर. आणि खरंच राहुलला ना छोटे छोटे क्षण आहेत ना साजरे करायला, त्याचा सोहळा करायला खूप आवडतं आणि तोच त्याचा वीक पॉइंट आहे. आणि त्याच्या 2 लाडक्या मुली कुकी आणि चिवू, हेच त्याचं विश्व आणि पूर्ण फॅमिलीचा लाडका असा हा माझा भाऊ आहे. आणि खरोखर मला त्याच्याबद्दल खूप खूप बोलावंसं वाटतं. पण सगळ्यात जी मला आवडलेली, मला भावलेली एक आठवण आहे ती मी तुम्हाला सांगते. तशा तर त्याच्या भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, पण एक गोष्ट मला म्हणजे माझ्या अगदी मेमरीमध्ये ती फिट झालेली आहे. म्हणजे मी जेव्हा LLB केलं, म्हणजे आफ्टर VRS मी LLB केलं आणि त्यावेळेला मी जेव्हा LLB पास झाले तेव्हा मी राहुलला कळवलं. तर राहुलला एवढा आनंद झाला की तो आला घरी. एखाद्याने काय केलं असतं, घरी आला असता, एक छोटासा बुके दिला असता आणि मला आला असता, म्हणजे माझं अभिनंदन केलं असतं. पण राहुल ना तो असा कसं छोटासा अभिनंदन करेल. तो आला घरी, त्याने मला गाडीत बसवलं, त्याच्या ब्रिझा गाडीमध्ये, आणि मग तो मला माझ्या मुलाला, माझ्या सुनेला, आम्हाला सगळ्यांना घेऊन गेला. कुठे माहितीये? ठाणे, चक्क डायरेक्ट ठाणे कोर्ट समोर घेऊन गेला तो. आणि तिकडे जी बाबासाहेबांचं ह्यूज असा मोठा पुतळा आहे, त्या पुतळ्यासमोर त्याने गाडी लावली आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर मी LLB झाल्याचा केक कापून त्यांनी सेलिब्रेट केलं. लव यू राहुल. खरंच मला ही गोष्ट माझ्या अगदी मनात खोलपर्यंत रुतलेली आहे की एवढं मोठं छान सेलिब्रेशन त्यांनी केलं. आणि असे तर तो भरपूर काही करतो गोष्टी. फॅमिलीमधल्या प्रत्येकाचे वाढदिवस, म्हणजे ना त्याला बर्थडे बॉय हे नाव द्यायला पाहिजे. एकाचाही वाढदिवस तो कधी विसरत नाही. आणि असा फॅमिलीमधला एकही माणूस नाहीये की ज्याने त्याचा वाढदिवस याने घरी जाऊन, तिकडे जाऊन एक तरी फोटो त्यांच्याबरोबर दिवसभरातून तो टाकतो. तर असा हा राहुल, तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि तुला ह्या जगातलं ना सगळं सुख तुला मिळू दे, सगळा आनंद तुला मिळू दे. खरं म्हणजे ना तुझं नाव आहे ना राहुल असं नाही ठेवायला पाहिजे होतं मामानी. तुझं नाव आहे ना आनंद ठेवायला पाहिजे होतं. कारण तू असा आनंद यात्री आहेस ना, तू असं छोटे छोटे आनंद घेऊन येतोस आणि वाटत असतोस सगळ्यांना आणि सगळ्यांना खुश करत असतोस. सो वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे राहुल. लव यू. राहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू तसा प्रेमळ, सगळ्यांना मिळून मिसळून राहणारा, सगळ्यांवर प्रेम करणारा, सुखादुखाला धावून येणारा, मुलांवर प्रेम करणारा, भाव बहिणी यांच्या मुलांवर प्रेम करणारा असा माझा लाडका राहुल. तेवढं तापट पण आहेस, पण तेवढ्या पुरता तुझा राग गेला का परत तू मन मिळव प्रमाणे मुलांजवळ, मुलींजवळ, बहिणींजवळ सगळ्यांशी चांगला वागतोस. त्यामुळे तुला माझा खूप खूप मोठा आशीर्वाद आहे. खूप मोठा हो. आणि असाच हसत खेळून सगळ्यांच्या उपयोगी राहून आनंदी राहा. कधी मनात आळी घेऊ नको. चांगला खेळून हसून राहा. आणि तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझा इथून तुला आशीर्वाद आहे आणि खूप खूप दीर्घ आयुष्य तुला लाभो हीच माझ्या गौतम बुद्धाजवळ प्रार्थना आहे. कसं आहेस तू? हॅपी बर्थडे राहुल. तुझी एक आठवण आहे मला लहानपणीची तुझ्या. तू मला वाटतं 3 वर्षाचं असेल किंवा 2 वर्षाचं असेल त्यावेळेला. आणि तू गावी आला होता. आई आली होती तुझी घेऊन आणि गावाला सगळ्यांनी म्हणजे मे महिना होता तेव्हा सगळ्यांनी पापड सुकायला घातले होते बाहेर आणि तू धावत होतास तिकडे खेळत होतास आणि तू खेळता खेळता त्या पापडांवरती गेलास तू. त्याला ती ओरडायला लागल्या, अगं हा कोणाचा मुलगा धावते, हा सगळे पापड आमचे तोडून टाकले. मी काठी घेतली आणि तुझ्या मागे लागले तुला मारायला. तू काय मला भेटलास नाही. तू जो पळत पळत गेलास अगदी गेलास तिकडे पुढे मुलांमध्ये आणि नंतर खूप वेळाने आलास. पण ते लोकांनी पण उचलले होते त्यांचे पापड. मी काय तुला काहीच बोलले नाही. तीच एक आठवण माझ्या अगदी लक्षामध्ये राहिलेली आहे. हॅपी बर्थडे. हाय राहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे बच्चा. आणि हा राहुल माझा हा लहान भाऊ आहे आणि तो खूप खूप फ्रेंडली राहतो. त्याला मैत्री करायला आवडते, मित्र जमवायला आवडतात आणि त्याचा हा हसता खेळता स्वभाव सगळ्यांना खूप आवडतो. त्याच्यामुळे तो सगळ्यांमध्ये पटकन मिसळून जातो. सगळ्यांशी छानपैकी म्हणजे एकदम फ्रेंडली राहतो. त्याच्यामुळे त्याला तो सगळ्यांना आवडतो. तर अशा हा माझ्या छोट्या भावाला माझ्याकडून खूप आशीर्वाद. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यासाठी अजून भरपूर काही आहे पण माझा लहान भाऊ खूप गोड आहे आणि त्या गोड भावासाठी माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा, लाख आशीर्वाद. पुन्हा पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आय लव्ह यू बच्चा. विशिंग यू हॅपी बर्थडे डॅडी. तर फायनली मी जे तुमच्यासमोर बोलायला मला हिंमत होत आहे ते मी आता व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही डॅडी नाही आहात, तुम्ही एक सुपर हिरो आहात. तुम्ही आमच्या लाईफमधला विलन नाही, तुम्ही आमच्या लाईफमधला हिरो आहात. तुम्हाला नेहमी असं वाटत असतं की आम्हाला तुमच्याबद्दल काय वाटत असेल, तुम्ही आम्हाला ओरडतात. तर आम्हाला असं वाटतं की यार आमच्या मागचं तुम्ही खूप मोठे सपोर्ट सिस्टम आहात आमचे. आम्ही चुकलो तर आम्हाला कोणतरी वे दाखवणारं की असं नाही असं करतात ते. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही ऑलराऊंडर आहात. आणि जेव्हा पण मला लोक बोलतात की तू डिट्टो तुझ्या डॅडीसारखे, यू नो मी सर्वात हॅपीएस्ट असते. कारण का मी लहानपणापासून तुमचा जो बिहेवियर बघितला आहे सर्वांसमोर, तर मला असं वाटत आलं आहे की यार मला डॅडींसारखं बनायचं आहे. मला असं ह्युमन बनायचं आहे की सर्व त्या माणसाला किती लव्ह करतात, कसं त्यांच्यासाठी गोष्टी करतात. या तुम्ही सर्वांसाठी जे जे करत आलं तेच मला असं इन्स्पिरेशन होतं की यार मला मोठं होऊन डॅडींसारखं बनायचं आहे, ऑलराऊंडर बनायचं आहे, मल्टीटास्कर बनायचं आहे, सर्वांचा चहिता असं बनायचं आहे. आणि जेव्हा पण मला लोक बोलतात तू डिट्टो तुझ्या डॅडींसारखी, आता मी खूप हॅपी होते. आणि माझ्या लाईफमध्ये माझे खूप सारे बेस्ट फ्रेंड राहिले आहेत. तर ती लोक येऊन जाऊन सर्वजणं गेलेत, बट वन बेस्ट फ्रेंड ज्याने माझ्या लाईफमधले सर्व सिक्रेट जे कधीच कुणाला सांगितलं नाही ते सिक्रेट्स नेहमी त्यांच्याजवळ ठेवल्या. इवन मम्मी तुला पण काय काय सिक्रेट्स नाही माहिती जे डॅडीला माहिती आहे. आणि ते ट्रू फ्रेंड नेवर रिव्हील्स द सिक्रेट ऑफ अनदर फ्रेंड. तसेच डॅडीने कधीच माझे सिक्रेट्स कधीच रिव्हील नाही केले. तर डॅडी मी बोलेल की तुम्ही माझे बेस्ट फ्रेंड आहात, बाकी कोणच माझा बेस्ट फ्रेंड नाही लाईफमध्ये. इवन इफ आलं तरी तुमच्यासारखा बेस्ट फ्रेंड मला कधीच भेटणार नाही. अँड थँक्यू सो मच. तुम्ही आत्तापर्यंत आमच्यासाठी जे काय केलं आहे, वी आर ग्रेटफुल टू हॅव अ फादर लाईक यू. थँक्यू डॅडी. birthday, 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 H-A-P-P-Y,
birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, 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 H-A-P-P-Y. Birthday, birthday, birthday. ये मेरी